बंटी जहागीरदार हा पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी. त्याच्यावरती इतर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. जवळपास 17 ते 18 गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत. बॉम्बस्फोट प्रकरणात त्याला उच्च न्यायालयाने 2 वर्षांपूर्वी जामीन दिला होता. अशात 31 डिसेंबरला दुपारी बंटी जहागीरदार आणि अमीन गुलाब शेख श्रीरामपूरमधील कब्रस्तानातून एक अंत्यविधी आटपून परत येत असताना संतलूक हॉस्पिटल समोर मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी त्यांच्यावरती गोळ्या झाडल्या. आरोपींनी 6 गोळ्या राऊंड फायर केल्या. या गोळीबारामध्ये बंटी जहागीरदार गंभीर स्वरूपात जखमी झाले, तर अमीन गुलाब शेख यांना ही गोळी चाटून गेली. यावेळी हल्लेखोरांनी एकच भाई चन्याभाई अशा घोषणा देखील दिल्या. या गोळीबारानंतर आरोपी तिथून पसार झाले. जहागीरदारला तातडीनं रुग्णालयामध्ये नेण्यात आलं, पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यानंतर या प्रकरणी नगरसेवक रईस अब्दुल्लगनी शेख यांनी शहर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आणि पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. दरम्यान बंटी जहागीरदार हत्या प्रकरणात पोलिसांना छडा लावण्यामध्ये यशही आलं. हत्येनंतर दुचाकी सोडून 4 चाकीने समृद्धी महामार्गावरून पळ काढणाऱ्याच्या तयारीत असलेल्या 2 मुख्य मारेकऱ्यांना पोलिसांनी 1 जानेवारीला पहाटे कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण परिसरामध्ये सापळा रचून ताब्यात घेतलं. कृष्ण अरुण शिंगारे आणि रवींद्र गौतम निकाळजे अशी गोळीबार करणाऱ्या आणि हत्या करणाऱ्या आरोपींची नावे. या दोघांना शोधण्यासाठी नाकाबंदी करण्यात आली होती. यातच तांत्रिक तपासाच्या आधारे त्यांना समृद्धी महामार्गालगत बेड्या ठोकण्यात आल्या. पण रईस अब्दुल्लगनी शेख यांच्या फिर्यादीनुसार बंटीच्या हत्येचा मागचा सूत्रधार दुसराच आहे.